ही घटना आहे नवी मुंबईमधून। एका रिक्षात मानसिक आजाराने त्रस्त असलेली एक आई आपल्या 5 वर्षांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन गाढ झोपली होती। पण काही क्षणात त्या चिमुकली सोबत जे काही झालं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। मानसिक आजाराने त्रस्त असलेली आई रोज रात्री घराबाहेर पार्क असलेल्या रिक्षात झोपत होती। 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री तिच्या कुशीत झोपलेली तिची 5 वर्षांची मुलगी अचानक गायब झाली। घाबरलेल्या आईने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली। मग त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच वाकोला पोलिसांनी तातडीने पथक तयार केले। 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून व्ही लिहिलेली संशयित रिक्षा शोधण्यात आली। ही रिक्षा आरोपी शेखची असल्याचं पोलिसांनी निश्चित केलं। त्यानंतर हे समोर आलं की हे लाजिरवाणं कृत्य करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या चिमुकलीचा मामाच आहे आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी, मुलगा, रिक्षा चालक लतीफ शेख आणि करण सणस हेही सामील होते। या चिमुकलीला त्यांनी एका 60 वर्षीय BAMS महिला डॉक्टर वृंदा चव्हाण यांना विकलं होतं। डॉक्टर महिलेने आपला पती गमावल्यामुळे बाळ दत्तक घेण्याचा विचार केला आणि ही कल्पना तिने सोसायटी साफ करणाऱ्या करण सणसला सांगितली आणि मग करण सणसने पैशाच्या हव्यासापायी चिमुकलीच्या मामासोबत मिळून मुलीला 6 लाख रुपयांना विकलं। पण शेवटी पोलिसांनी नवी मुंबईतून मुलीची सुटका केली आणि सर्व आरोपींना अटक करण्यात आली। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? या मामाला कंस मामा म्हणणंच योग्य ठरेल का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यात फॉलो करा।